सुरुवातीला महत्त्वाची बातमी. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरून मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप आहे. पेपरफुटीमध्ये अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयाचा हात असं मेहबूब शेख यांचं म्हणणं आहे. गाडवे अभिमन्यू पवार यांचा माणूस असल्याचं मेहबूब शेख यांचा दावा आहे. गाडवे पुण्याच्या महापौरांचा पीए म्हणून काम करत होता असं शेख यांचं म्हणणं आहे. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळेंना तत्काळ निलंबित करा अशी मागणी शेख यांनी केली आहे. शेख जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. मेहबूब शेख हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे अध्यक्ष आहेत. तुम्ही सातत्याने पूर्वीपासून सांगत होता की हा पेपर फुटलेला आहे. आता यावरती एमपीएससीने ऍक्शन घेत हा पेपरच रद्द केला आणि पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची तरतूद जी आहे ती एमपीएससी आता करताना पाहायला मिळते. नाही, असं आहे की बघा, पेपर फुटला ती परीक्षा रद्द करणं आणि नव्याने परीक्षा घेणं हे आजारावरचा उपचार नाही हो, ही मलमपट्टी आहे. मी अभिमन्यू असा उल्लेख करताय, परंतु हे अभिमन्यू नक्की कोण आहेत? हे अभिमन्यू असं आहे की ज्या वेळेला गाडवेला पकडलं जातं, गाडवे कोणत्या पक्षाचा आहे, कुणाशी संलग्न आहे, त्याच्याकडेच पेपर कसा आला, त्याच्याच मिसेसला मार्क कशी मिळाले, त्या गाडवेचा मला पण फोन आला होता ना माझ्या मित्राच्या मार्फत. त्याने काय चर्चा झाली गाडवेंची तुमची? त्याने मला सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या सोबत माझ्या बायकोचा फोटो ट्विट केलाय, ती फार टेन्शन मध्ये, तुम्ही ते ट्विट डिलीट करा, हे सगळं चुकीचं आहे. मी म्हणलं ट्विट मला डिलीट करता येणार नाही, तुमच्याकडे काय पुरावे असतील तुम्ही ते सादर करा. कारण की या सगळ्या नेक्सस मध्ये तुम्ही जसं म्हणतायत की सगळेजण या सगळ्या नेक्सस मध्ये आहेत पेपर फुटीच्या प्रकरणात, याची चौकशी व्हायला पाहिजे. पण तुमच्या सोबत कंटिन्यू माणूस कसा, तुमच्या गाडीत कसा, तुमच्या बंगल्यावर डायरेक्ट त्याला एंट्री कशी, तो कुणाच्या सोबत गेला, त्याला कोण एवढा ऍक्सेस कसा मिळवून दिला, तो कुणाचं सुयसहाय्यक म्हणून काम करतोय, करा ना याची चौकशी करा, ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. मग एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा आपला अध्यक्षपदाचा? त्यांनी राजीनामा द्यावा आणि ते देत नसतील तर आज नुसते अध्यक्ष नाही, अध्यक्ष आणि सचिव त्यांच्या कारकिर्दीत हा पेपर फुटलाय, ते राजीनामा देत नसतील ना, मुख्यमंत्र्यांनी पहिल्या तातडीनं आजच्या आज त्यांना पदावरून त्या ठिकाणी दूर केलं पाहिजे. आणि ह्या चक्रव्यूहात जे अभिमन्यू आहेत, ह्या चक्रव्यूहात पेपर फुटीचे जे अभिमन्यू आहेत, ते सगळे अभिमन्यू मुख्यमंत्र्यांनी शोधावेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा विश्वास द्यावा की ते एमएमआरडीएच्या पेपराचा वाद काय, तिकडे कशा पद्धतीची फॉर्जरी झाली आहे, चिटिंग झाली आहे? तिकडे देखील काही इंजिनियरला अगोदर बीएमसी मध्ये 100 पैकी 7.5 मार्क मिळाले आणि त्याच इंजिनियरांना एका वर्षात एवढी त्यांची प्रगती झाली की 200 पैकी 200 मार्क, एकही मार्क कमी झाला नाही. हा 7.5% घेणारा विद्यार्थी हा 200% घ्यायला लागला, 200 पैकी 200 मार्क. म्हणजे एवढी प्रगती कशी झाली? त्याच्यात काही मोठ्या अधिकाऱ्यांची मुलं आहेत, याची चौकशी व्हायला नको. युवकांना झुरळ समजू नका. हे झुरळ जे तुम्ही युवकांना समजतायत ना, उद्या सरकार तुमच्या जर चड्डीत हे झुरळ संपले ना, जर शिरले तर तुम्हाला नागडे केल्याशिवाय हे युवक आणि झुरळ राहणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या भविष्याची खेळ बंद करा. तर व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.